वारंवार खंडित वीज पुरवठ्याविरोधात शेतकरी आक्रमक, इस्लामपूर कार्यालयाला घेराव. शहादा तालुक्यातील लक्कडकोट, तलावडी, राणीपूर, चिरडे आणि आंबापूर या गावांमध्ये वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज वीज वितरण कंपनीच्या इस्लामपूर कार्यालयावर धडक देत जोरदार घेराव घातला. गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात वीज पुरवठा सतत खंडित होत असल्याने शेतीला आवश्यक पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी पिके वाळण्याच्या मार्गावर असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट वीज वितरण कार्यालय गाठत आपल्या रोषाला वाट मोकळी करून दिली. विशेष म्हणजे घेराव दरम्यान तब्बल 4 तास उलटूनही संबंधित अधिकारी व कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांचा संताप अधिकच भडकला. वीज पुरवठा सुरळीत करणे ही प्रशासनाची जबाबदारी असताना अधिकारी गायब असणे ही गंभीर बाब आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांनी इशारा देत सांगितले की 1. लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल. 2. शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाईही करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली. दरम्यान या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली जात आहे. ई मराठी न्यूज नेटवर्क. जो आमचा शेतीचा परिसर आहे त्याच्यामध्ये आता जवळपास 20-25 दिवस झाले व्यवस्थित लाईट येत नाही. त्यामुळे आम्ही सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की जो वेळ दिलेला आहे त्यानुसार आम्हाला वीज भेटायला पाहिजे. त्यासाठीच आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी जमलेलो आहे. परंतु शेतकरी आता सकाळपासून आहे. आम्ही आत्ताच इस्लामपूरवरून पाणी वगैरे घेऊन आलो. असं असताना शेतकऱ्यांशी अशा पद्धतीने हाल करणे हे योग्य नाही. अशा पद्धतीने जर होत असेल तर आता आम्ही सहन करणार नाही. आज इथं सर्व आम्ही शेतकरी जमलेलो आहेत आणि आमची मागणी आहे विद्युत मंडळाकडे की आम्हाला शेतीसाठी जी लाईट भेटत आहे, विद्युत भेटत आहे, ती आम्हाला रेग्युलर नाही. त्याच्यात वारंवार फॉल्ट होऊन राहिले आणि या टायमाला आता जे उन्हाळ्याचं तापमान वाढलेलं आहे, पिकांची जी कंडिशन आहे ती फार अवस्था खराब होऊन राहिली. त्याच्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी साहेबांकडे आलेलो आहे. साहेबांना आमच्या मागण्या आम्ही सांगितलेल्या आहेत किंवा वारंवार लाईन फॉल्ट होते त्याबद्दल आम्हाला लाईन भरपाई करून मिळायला पाहिजे आणि लाईट आम्हाला 8 तास जी देत आहेत ती रेग्युलर द्या अशी त्यांना विनंती केलेली आहे. साहेबांनी ते मान्य केलेले निवेदन घेतलेलं आहे आणि ते 2-4 दिवसामध्ये आपल्याला कळवणार आहेत की काय त्यांचा निर्णय होता. ठीक आहे. तरी ते अजून येत नाही. 3-4 तास झालेले शेतकरी इथं बसलेले आहे. आता जर आमची सुनवाई झाली नाही तर याच्यानंतर काही तीव्र प्रकार होऊ शकतो आणि आम्ही तीव्र आंदोलन करूच. हे अधिकाऱ्यांनी बजावून ऐकून घ्यायचं. सामान्य जनतेचा आवाज थेट तुमच्यापर्यंत. ई मराठी न्यूजच्या ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा लगेच.